राहुल गांधी यांनी बोलवलेल्या बैठकीमध्ये उद्धव ठाकरे शेवटच्या रांगेत, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांनाही 6व्या रांगेमध्ये स्थान. हिंदुत्व सोडलं, सन्मान गेला, सत्ताधाऱ्यांची टोलेबाजी. ठाकरेंना 6व्या रांगेत बसवल्यानं शिंदे सेनेचं प्रतिकात्मक आंदोलन. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळी आंदोलन. काँग्रेससोबत जाऊन ठाकरे यांनी स्वतःची अवहेलना केली, शिंदे सेनेची टीका. धनंजय मुंडे यांना लवकरच मंत्रिमंडळामध्ये संधी. देशमुख हत्या प्रकरणामध्ये मुंडेंचा संबंध नसल्याचं समोर. जनभावनेचा आदर करून घेतला होता राजीनामा. धाराशिव ड्रग्ज प्रकरणातील मास्टर माइंड विनोद पिटू गंगणेच्या हस्ते महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा जाहीर सत्कार. ड्रग्ज माफियाकडून सत्कार करून घेतल्यानं नव्या वादाला तोंड. सोलापूरमध्ये आमदार गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्याचं अपहरण. काही महिन्यांपूर्वी झालेल्या मारहाणीचा बदला घेण्यासाठी अपहरण करून केला हत्येचा प्रयत्न. राष्ट्रवादीचा कार्यकर्ता अटकेत. अजित पवारांकडून भल्या पहाटे चाकणचा दौरा. चाकणमधील वाहतूक कोंडीची अजित पवार यांच्याकडून पाहणी. वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू. पुणे जिल्ह्यात नव्यानं 3 महापालिका कराव्या लागणार. उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मोठी घोषणा. चाकण आणि हिंजवडीमध्ये महापालिका होणार. अजितदादांची माहिती. विरोधी पक्षनेते राहुल गांधी कर्नाटकमध्ये झालेल्या मतचोरी प्रकरणी आयोगाविरोधात निषेध मोर्चा. राहुल गांधी यांच्या आरोपांना आघाडीतील नेत्यांचं समर्थन. भारताकडून व्लादिमीर पुतीन यांना भारतामध्ये येण्याचं निमंत्रण. युद्धानंतर पहिल्यांदाच व्लादिमीर पुतीन भारतच्या दौऱ्यावर येणार. एअर डिफेन्स सिस्टीम S-400 लवकरात लवकर मिळावं, यासाठीही भारताचे प्रयत्न असणार. भारतीय राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी घेतली रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांची भेट. अमेरिकेनं लावलेल्या टॅरिफच्या पार्श्वभूमीवर भेटीला महत्त्व प्राप्त. सर्वोच्च न्यायालयानं ईडीच्या कामकाजावर ओढले ताशेरे. ईडी गुंडांप्रमाणे वागू शकत नाही. नेहमी कायद्याच्या चौकटीतच काम करावं लागेल. ईडीच्या आरोपात दोषी ठरण्याचं प्रमाण केवळ 10%. संभाजीनगरमधील अतिक्रमण हटाव मोहिमेविरोधात आंबेडकरी संघटनांचा मोर्चा. अतिक्रमणधारकांचं पुनर्वसन आणि योग्य मोबदला देण्याची मागणी. पुणे नागपूर वंदे भारत एक्सप्रेस 10 ऑगस्टपासून सुरू होणार. पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणार उद्घाटन. आठवड्यातून 6 दिवस धावणार वंदे भारत एक्सप्रेस. पुणे नागपूर अंतर 3 तासांनी आता कमी होणार. माधुरी हत्येसाठी कर्नाटकमध्ये सुद्धा आंदोलन. शेडबाळ गाव बंद करून मोर्चा. तर 3 हत्तींच्या सुटकेसाठी न्यायालयीन लढा. 3 सप्टेंबरला बंगळुरू उच्च न्यायालयामध्ये सुनावणी होणार. विदर्भ आणि मराठवाड्यात सकाळपासून मुसळधार पाऊस. वाशिम, बीड आणि हिंगोलीला पावसानं झोडपलं. पावसामुळे नदी नाले तुडुंब, रस्ते पाण्याखाली. मुलाच्या मृत्यूचा विरह सहन न झाल्यानं आईला सुद्धा हृदयविकाराचा झटका. मुलाच्या मृत्यूनंतर 4 तासात आईनं सुद्धा सोडले प्राण. सांगलीच्या तासगावमधील कुमठे गावातील हृदयद्रावक घटना. समतानगर पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्याची एकाला मारहाण. कुरार पोलिसांनी मात्र पोलीस कर्मचाऱ्याची ओळख पटवण्यास दिला नकार. कोल्हापूरच्या हुपरीत 2 गटात हाणामारी. लाठीकाठी आणि हॉटेलमधल्या खुर्च्या एकमेकांना फेकून मारल्यानं 5 ते 6 जण जखमी. जुना वाद उफाळून आल्यानं हा राडा. लग्न तोडणाऱ्या प्रेयसीच्या गळ्यावर प्रियकरानं केले वार. नागपूरच्या गुमठी गावातली ही घटना. हल्ल्यात प्रेयसी गंभीर जखमी. तिसरीमध्ये शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडून लैंगिक अत्याचार. अहिल्यानगरच्या पाथर्डी तालुक्यातली घटना. पाथर्डी पोलीस ठाण्यात 5 जणांविरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल. कपिल शर्माच्या कॅनडामधील कॅफेवर पुन्हा गोळीबार. महिन्याभरात दुसऱ्यांदा गोळीबार झाल्यानं एकच खळबळ. कॉमेडियन कपिल शर्माला लॉरेन्स बिश्नोई गँगकडून धमकी. दहीहंडीऐवजी नारळी पौर्णिमेला, अनंत चतुर्दशीऐवजी गौरी विसर्जनाला सार्वजनिक सुट्टी जाहीर. गोविंदा पथकांमध्ये नाराजी. उत्तराखंडमध्ये भूस्खलन आणि पूरस्थितीमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील 151 पर्यटकांपैकी 120 पर्यटकांशी संपर्क. आयटीबीपी कॅम्पमध्ये सुरक्षित असल्याची माहिती.
उत्तर भारतातील पूरस्थिती आजही कायम. मुरादाबादमध्ये पाणीच पाणी, नद्या तुडुंब, अनेक गावांचा संपर्कही तुटला.